नमस्कार मित्रांनो. तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 8 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णवला शिर्केचा फोन येतो. शिर्के सांगतात की अर्णव सर, मी तिथे श्रीकांत धुमाळच्या इथे जाऊन आलो, तो घरी नव्हता. अर्णव म्हणतो, मला नाही सांगायचं काहीच. शिर्के, त्याला शोधून काढा. तो घरी नाही आहे ना, तर ऑफिसमध्ये शोधा. काय वाटेल ते करा, पण आता काहीही झालं तरी श्रीकांत धुमाळ माझ्या हाताला लागायलाच हवा. अर्णव शिर्केसोबत बोलत असतो आणि त्याच्या पाठीमागे वल्लरी उभी असते. वल्लरी ते ऐकते. वल्लरीचा एकदम थरकाप उडतो. तर इथे अर्णव रूममध्ये येतो. धुमाळ हाताला लागला नाही, तो हातातून निसटून गेला म्हणून त्याची चिडचिड चालू असते. ईश्वरी त्याला समजावते. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अहो बघा ना, सगळं चांगलं होणार आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अर्णव म्हणतो, आणि ताईचं काय? ताई इथे राहायला यायला हवी. ईश्वरी म्हणते, आज अंजली ताई एका दिवसासाठी का होईना पण इथे आल्या. आता असंच आपण जर प्रयत्न केले ना तर त्या इथे कायमचे येतील. ईश्वरीला खात्री असते की आपण आता प्रयत्न करायला हवे, अंजलीला कायमचे इथे आणायला हवं. तर थोड्या वेळाने सगळे एकत्र जेवायला बसतात. राकेश अंजलीला विचारतो, अंजली, आपण इथे कायमचं राहायला यायचं का? अंजली म्हणते, नाही, मी इथे कायमचं कधीच राहायला येणार नाही. अंजलीचं बोलणं ऐकून अर्णव उदास होतो. आता अर्णव, ईश्वरी अंजलीला घरी आणून तिचा गैरसमज कसा दूर करतायत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव रूममध्ये येतो. तो खूप अस्वस्थ असतो. ईश्वरी त्याला विचारते, काय झालं अर्णव सर? अहो तुम्ही असं का दिसताय? काही झालं आहे का? अर्णव म्हणतो, आज होळी आहे आणि आज ताई इथे नाही आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदा असं झाले. होळीच्या सणाला ताई इथे नाही आहे. मला ताईची खूप आठवण येते. तिथे ती राजेशसोबत आहे. तो काय करेल काही सांगता येत नाही. मला असं वाटतंय की ताई इथे यायला हवी. ईश्वरी थोडा विचार करते म्हणते, सर, फिकर नॉट. अंजली ताई आज इथे येतील. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. ईश्वरी अर्णवला आयडिया सांगते आणि अर्णवला ती आयडिया आवडते. अर्णव ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे राकेशला फोन लावतो आणि तो राकेशला म्हणतो, ए राकेश, आज संध्याकाळी ताईला घेऊन तो आमच्या इथे यायचे आणि त्याचे मी 5 लाख रुपये तुला देणार आहे. राकेश म्हणतो, 5 लाख रुपये? अरे अर्णव, कशी वेळ आली ना तुझ्यावर. अरे आनंदाचे क्षण तुला असे विकत घ्यावे लागत आहेत. अर्णव म्हणतो, तुला सांगितलेलं करणार आहेस की नाही? राकेश म्हणतो, 5 लाख जरा कमीच वाटत आहेत. अरे अंजलीला तिथे आणायचं म्हटल्यावर ते जरा जास्त पैसे हवेत. अर्णव म्हणतो, हे बघ, तुला आणायचं आहे की नाही तेवढं मला सांग. 7 लाख रुपये जास्तीत जास्त मी सांगेन, पण त्यानंतर नाही. तू ताईला घेऊन येणार आहेस की नाही, नाहीतर फोन कट करतो. राकेश म्हणतो, नको, येतो मी घेऊन. अरे काय, तुझ्या त्या बावळट बायकोला रिक्षात टाकून घरी घेऊन यायचे 7 लाख कोणी देत असेल तर मी सोडणार आहे का? चल भेटू संध्याकाळी. राकेश खुश होऊन फोन ठेवतो. राकेश अंजलीकडे येतो. अंजली राकेशला म्हणते, अहो हे पुरणपोळीचं सामान घेऊन येता का? म्हणजे मी पुरणपोळ्या बनवते. राकेश म्हणतो, अंजली, मला आहे ना वाईट वाटते. आपण बघ ना, ईश्वरीजींना भेटायला गेलो पण त्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटायला लागले गं. आपण घरचे आहोत आणि फॉर्मॅलिटी म्हणून भेटलो आपण. नाही ना, मला असं वाटतं की आज सण आहे. आज आपला राग रुसवा सगळं बाजूला ठेवू आणि ईश्वरीला पुन्हा जाऊन भेटू. म्हणजे कसं आहे ना, घरच्यांना पण बरं वाटेल, ईश्वरीला पण बरं वाटेल. अंजली म्हणते, अहो पण जिथे तुमचा अपमान झाला तिथे पुन्हा जायचं? राकेश म्हणतो, कसला अपमान गं, शेवटी ते आपलं घर आहे, आपले लोक आहेत. आणि राहू दे ना, थोड्या वेळासाठी आपण आपला राग बाजूला ठेवू. आज सण आहे, आपण जाऊ, त्यांना भेटू. आणि पाहुण्यासारखं तर कधीतरी आपण जाऊच शकतो ना. अंजली, आपण आज नाही गेलो ना तर तुझ्या घरचे म्हणतील की जावई बापूने आमच्या मुलीला आमच्यापासून तोडलं. आणि हे बघ, आपला राग कोणावर आहे? अर्णव ईश्वरीवरती. पण बाकीच्यांनी काय केलं गं? म्हणजे मामा मामी, आकाश, आजी, अगं त्यांनी तर आपलं काही वाकडं केलं नाही ना. त्यांना तर भेटूच शकतो ना. आणि आपल्या बाळाला पण पणजी आजीला भेटायचं असेल तर, अगं आजींसाठी मला जावंसं वाटतंय. त्यांनी काय केलं आहे गं? त्यांना या वयात त्रास कशाला द्यायचा? प्लीज जायचं. अंजली म्हणते, तुम्ही म्हणताय ना, मग जाऊ, आपण नक्की जाऊ. राकेश मनात म्हणतो, चला आज 7 लाख रुपये मिळणार.
राकेश खुश होतो. राकेश, अंजली थोड्या वेळाने आवरून घरी जायला निघालेली असतात. तर इथे अर्णवच्या घरी ईश्वरी पुरणपोळ्या करते आणि संध्याकाळी होळीची तयारीसुद्धा करते. घरातले सगळे तिथे आलेले असतात. सगळ्यांना वाटतं की अंजली, राकेश इथे असायला हवे होते आणि तेवढ्यात तिथे अंजली, राकेश येतात. सगळे अंजली, राकेश यांना भेटतात आणि आजी ईश्वरी अर्णव यांना म्हणतात, चला होळीची पूजा तुम्ही करा आता. तुमची पहिली होळी आहे, त्यामुळे पूजा तुम्हीच करायची. अर्णव, ईश्वरी होळीची पूजा करतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.